पहिलीच पोस्टिंग गडचिरोलीला झाली आणि मी जेव्हा गडचिरोलीला रुजू झालो, तर त्यावेळेस मी खूप नाराज झालो होतो. आपल्याच वाटी का हे आलं? बरं झालं माझी पोस्टिंग पहिली मराठवाड्यात विदर्भात झाली म्हणून मी तयार झालो. कोणत्या लोकप्रतिनिधीचं ऐकायचं याच्यापेक्षा अधिकाऱ्यांनी हे डोक्यात ठेवलं पाहिजे की संविधानाचं ऐकायचं. आम्ही ज्यावेळेस एमपीएससीचा अभ्यास करत होतो, अगदी त्यावेळेस मला वाटतं 2-3 लाखच मुलं तयारी करायची पूर्ण महाराष्ट्रात. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये मला जो संघर्ष करावा लागला पास व्हायला, डेप्युटी कलेक्टर व्हायला, त्याच्यापेक्षा तुम्ही 5 पट जास्त संघर्ष करून आता तुमचं निवड झालेली आहे. बरेच वेळा अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये खटके उडण्याचं कारण जे आहे ते गैरसमज. तोच सन्मान अधिकाऱ्यांना मिळतो का लोकप्रतिनिधींकडून? मिळतो ना. त्या जनतेसोबत अधिकाऱ्याची वागणूक कशी असली पाहिजे? कोणत्याही अधिकाऱ्याकडे जेव्हा त्याचे दरवाजे खुले होतात ना, कोणत्याही सामान्य माणसासाठी, एजंट नावाचा जो वर्ग आहे ना तो कमी होतो. मग लोक डायरेक्ट अधिकाऱ्याला अप्रोच होतात. ज्ञानाचा अभाव भीतीची निर्मिती करतो. आणि मी त्यामुळे अधिकाऱ्यांना मी हे सांगतो की तुम्ही जेवढं ज्ञान घ्याल तेवढी तुमची प्रशासनातली भीती कमी होणार. बॉस आणि बायको महत्वाची आहे बाबा. ओके, या दोघांना खुश ठेवा, तुम्ही खुश राहणार. सीपीटीपी 1, सीपीटीपी 2, सीपीटीपी आता 11 गेले. नक्की सीपीटीपी आहे काय? तमाशाने ना कोणी बिघडलंय, ना कीर्तनानं कोणी सुधारलंय. तसं या ट्रेनिंगने किंवा तुमचा जो काही सीपीटीपी प्रोग्राम आहे आणि अधिकारी सुधारतात. अधिकाऱ्याला रस्त्यावर आंदोलन चाललेलं आहे, तर तिथे लोकांमध्ये उभं राहायची भीती वाटली नाही पाहिजे. अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख राहण्यासाठी आपण ज्या चेअरवर बसतो त्या चेअरचा लौकिक वाढला पाहिजे. अधिकारी कॉमन सेन्सनी काम करायला जातात आणि फसतात. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. वास्तवकट्टा आणि अधिकारी एक वेगळंच समीकरण आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. रिझल्ट लागला, अधिकारी झाले की वास्तवकट्ट्यावर यावंच लागतंय, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आजपर्यंत आपण अनेक नवनवीन अधिकाऱ्यांच्या मुलाखती पाहिल्या, त्यांचा प्रवास जाणून घेतला, त्यांच्याकडून वेगवेगळं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. परंतु हे अधिकारी ज्यावेळेस प्रशिक्षणाला जातात, हे अधिकारी ज्यावेळेस प्रशिक्षण घेत असतात, त्या अधिकाऱ्यांना जे प्रशिक्षण देतात, अधिकारी घडवण्याचं जे काम करतात, जे मार्ग दाखवतात आणि नक्की प्रशासन कसं चालतं आणि प्रशासनात कशा पद्धतीने वावरलं पाहिजेत याचे जे धडे देतात, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तवकट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. सरांविषयी सांगायचं झालं तर सर एक अधिकारी तर आहेतच, परंतु सर एक लेखक आहेत, वक्ते आहेत, सर एक ब्लॉगर आहेत आणि एक चांगले प्रशिक्षक आहेत की जे सध्या अधिकारी घडवण्याचं काम यशदामध्ये करतायत. खरं तर सरांचा जो प्रवास आहे तो प्रवास, प्रत्येक प्रवासामध्ये काहीतरी अडचणी असतात, कोणाचा तरी खडतर प्रवास असतो, चढ उतार असतात. तो सरांच्या ह्या प्रवासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, परंतु एक अधिकाऱ्यापेक्षा वेगळी काहीतरी कला, वेगळे काहीतरी गुण सर घेऊन आलेत. सरांची आजपर्यंत 10 पुस्तकं प्रसिद्ध झालेत. सरांचे मला वाटतं 100पेक्षा जास्त व्याख्यानं झालेली आहेत. सरांचे ब्लॉग शेकडो आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी जर मी सांगायच्या म्हटलं तर सरांना आपण बोलवलं कशाला. सर, खरं तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नमस्कार. खरं तर तुमचं ज्यावेळेस अधिकारी म्हणून तुमचा प्रवास सुरू झाला, पहिलंच पोस्टिंग तुमचं गडचिरोलीला झालं होतं. तुम्ही अशा कठीण ठिकाणी, म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्याच ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे. आणि आज तुम्ही गेल्या मला वाटतं 16 वर्षापासून तुम्ही नोकरी करताय आणि त्याच्यातले बरेच वर्ष झालं तुम्ही अधिकाऱ्यांना गाईड करता. त्याच्यामध्ये तुमचा तो जो कन्सेप्ट आहे, हाऊ टू बिकम गुड गव्हर्नन्स अँड हाऊ टू बिकम गुड ऑफिसर, हा सगळ्यात लोकप्रिय, म्हणजे मला आवडलेला आजपर्यंत आणि अधिकाऱ्यांच्या तोंडून ऐकलेली ही जी कन्सेप्ट आहे आणि तुम्ही जे काही गाईड करताय विद्यार्थ्यांना, अधिकाऱ्यांना, आणि त्याचा फायदा आमच्यासारख्या गोरगरिबांना एक नागरिक म्हणून होतोय. निश्चित तुमचं खरं त्याबद्दल मी आभार मानतो आणि आपल्या आजच्या या पॉडकास्टला सुरुवात करतो. कारण ज्यांच्याकडून आपण घडलं जातोय किंवा प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं मला यशातच जायचं आहे, त्यांनाही कळलं पाहिजे आपल्याला घडवणारे जे मार्गदर्शक आहेत, जे मेंटॉर आहेत, जे शिक्षक आहेत, त्यांचाही प्रवास त्यांच्यापर्यंत थोडाफार गेला पाहिजे. कसा राहिला प्रवास? मी पण अनेक स्पर्धा परीक्षेत अभ्यास करतात मुलं, त्यांच्यासारखाच साधारण विद्यार्थी होतो. अगदी 1ली ते 7वी झेडपीची शाळा, नंतर 8वी 9वी 10वी तालुक्याची शाळा, बरोबर, आणि त्याच्यानंतर मग BSc ॲग्रिकल्चर, आणि त्याच्यानंतर 1 वर्ष मी कृषी सहाय्यक पण होतो. 4 वर्ष बँकेत पण उपव्यवस्थापक होतो. आणि नंतर मग मी MPSC 2004ची जी परीक्षा आहे तिच्यात महाराष्ट्रात 24व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. बरं.
परंतु असं खूप काही मी महत्वाकांक्षी नव्हतो की आपल्याला अधिकारीच बनायचंय. पण कुठेतरी स्पर्धा परीक्षा करावी आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं, हे कुठेतरी मनात होतं आणि त्याच्यामुळे मी कष्ट घेत होतो जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळेस. मग हळू अभ्यासाची गोडी लागली. परिश्रम करण्याची इच्छा तयार झाली आणि उपजिल्हाधिकारी मी झालो. बरं. त्यावेळेस उपजिल्हाधिकारी होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. कारण मला जसं कळतंय, की तो जो काळ होता, एक तर परीक्षा वेळेवर होत नव्हत्या, निकाल वेळेवरती लागत नव्हते आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही उपजिल्हाधिकारी झालात आणि तुमचं पहिलंच पोस्टिंग गडचिरोलीला झालं. काय सिच्युएशन होती त्यावेळेस? कारण त्यावेळेसचा काळ आणि आत्ताचा काळ गडचिरोलीचा खूप वेगळा होता. 2004ची आमची एमपीएससीची एक्झाम, पण आम्हाला जॉईन व्हायला 17 मार्च 2009 हे साल उजाडलं. म्हणजे 4 वर्षाचा प्रवास होता. 2005 मध्ये प्री एक्झाम झाली. त्याच्यानंतर 2006 मध्ये मेन झाली. 2007 मध्ये मुलाखती झाल्या. 2008 मध्ये रिझल्ट आला आणि 2009 मध्ये आम्ही रुजू झालो. आता सारखी त्यावेळेस गडचिरोली नव्हती, कारण त्यावेळेस नक्षलवाद पण 2009 साली मोठ्या प्रमाणावर होता आणि पहिलीच पोस्टिंग गडचिरोलीला झाली आणि मी जेव्हा गडचिरोलीला रुजू झालो तर त्यावेळेस मी खूप नाराज झालो होतो, कारण माझ्या सर्व मित्रांना पुणे, मुंबई, नाशिक या एरियात पदस्थापना झाली होती आणि म्हटलं आपल्याच वाटी का हे आलं. मग मी थोडंसं वडिलांना असा फोन केला की मी खूप नाराज झालोय, मला खूप दुःख होतंय. तर मला त्यावेळेचा एक किस्साच म्हणायला लागेल त्याला, तो तुमच्याशी शेअर करायला आठवेल, की मी जेव्हा वडिलांना सांगितलं की बाबा मला इकडे करमत नाही असं तसं, तर वडिलांना माझ्याबद्दल एवढा कॉन्फिडन्स होता किंवा आत्मविश्वास होता, ते म्हटले का परत ये, परत एमपीएससी दे आणि परत उपजिल्हाधिकारी हो. अशी परिस्थिती होती. पण मी तिथे राहिलो, दिवस काढले. मग त्याच्यानंतर माझी दुसरी पोस्टिंग नांदेडला झाली आणि तिसरी पोस्टिंग मग बीडमध्ये झाली. अच्छा. त्यामुळं सुरुवातीचा काळ हा प्रतिकूल आणि खडतरच होता, पण मी त्याला खूप खंबीर आणि धैर्याने सामोरं गेलो. बरोबर. आज तुम्ही मला वाटतं जे काही 9 पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये एक एमपीएससी वरती देखील पुस्तक लिहिले आणि ते आलंय देखील. काय सांगाल तुम्ही, की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होता त्यावेळेस एमपीएससी, त्यावेळेसची एमपीएससी किंवा त्यावेळेसच्या अभ्यास पद्धती आणि आज तुम्ही जो काय आपला सीपीटीपीचा प्रोग्राम आहे, याच्यामध्ये मला वाटतं 2023 ची बॅच म्हणजे सीपीटीपी 11 ही बॅच तुमच्यापासून गेली. काय फरक जाणवतो, की तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होते, तुम्ही ज्यावेळेस ट्रेनिंगला होते त्यावेळेसची एमपीएससी किंवा त्यावेळेसचे अधिकारी आणि आत्ताचे अधिकारी? आम्ही ज्यावेळेस एमपीएससीचा अभ्यास करत होतो, अगदी त्यावेळेस मला वाटतं 2-3 लाखच मुलं तयारी करायची पूर्ण महाराष्ट्रात. पण आता आपण पाहतोय की एक 12 ते 15 लाख मुलं अभ्यास करतात. आणि पूर्वी आम्ही ज्यावेळेस डेप्युटी कलेक्टर झालो त्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह पेपर होते. आता ऑब्जेक्टिव्ह होते, पण आत्ताही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू होतोय. मला असं वाटतं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये विद्यार्थ्याचा जास्त कस लागतो, कारण तिथं तुम्हाला विश्लेषणात्मक अभ्यास करावा लागतो. आणि ज्या वेळेस खरा कस आमचा कधी लागायचा ते मला तुम्हाला सांगायला आवडेल, की पेपर परीक्षा जेव्हा सुरू व्हायची, मुख्य परीक्षा, तर पहिल्या दिवशी सकाळी मराठी, दुपारी इंग्रजी 6 तास त्याच्यात आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत सामान्य अध्ययन 1 आणि परत सामान्य अध्ययन 2 लगेच दुसऱ्या दिवशी. आणि काही मुलांच्या वाट्याला तर एवढं दुर्दैव यायचं की तिसऱ्या दिवशी परत ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2. आणि त्याच्यामुळे तुमचं जे टेम्परामेंट आहे किंवा तुमची जी शांत संयमी राहण्याची जी ताकद आहे ती तिथं दिसून यायची. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही कसे टिकून राहू शकता हा सुद्धा तिथे जज व्हायचं. म्हणजे एमपीएससी मला असं वाटतं की फक्त तुम्ही किती बुद्धिवान आहात याच्यापेक्षा तुम्ही एखाद्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये किती टिकून राहता हे सुद्धा तपासलं जायचं. आपण दोन्ही परीक्षेचे असं एक परीक्षा चांगली, एक परीक्षा चुकीची असं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येक परीक्षेचे मेरिट्स असतात, डिमेरिट्स असतात, तसं दोन्हीचे मेरिट डिमेरिट्स आहेत. पण मला असं वाटतं की आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, खूपच मुलं अभ्यास करतायत आणि आता वयोमान पण वाढले. जेव्हा आम्ही यशदात बघतो ना की आमच्या बॅचला सरासरी 22 ते 24, म्हणजे माझी निवड झाली तेव्हा मी अगदी 24-25 वर्षाचा होतो, पण आता 28 ते 32 हे वय आहे लोकांचं.
आणि त्याच्यामुळे आत्ताच्या मुलांना निश्चितच स्ट्रगल करायला लागतो. आणि मी नेहमी सहज असं हाऊ टू बिकम अ गुड अँड सक्सेसफुल ऑफिसर जेव्हा ट्रेनिंग देतो, तेव्हा कधी कधी मुलांना म्हणतो की एमपीएससीच्या परीक्षेमध्ये मला जो संघर्ष करावा लागला पास व्हायला, डेप्युटी कलेक्टर व्हायला, त्याच्यापेक्षा तुम्ही 5 पट जास्त संघर्ष करून आता तुमचं निवड झालेली आहे. बरोबर. पण पुढे असंही त्यांना सांगतो की प्रशासनात 16 वर्ष जो मी संघर्ष केलाय उपजिल्हाधिकारी म्हणून, संघर्ष म्हणजे कामकाज, तर त्याच्यापेक्षा आता तुम्हाला 10 पट संघर्ष आहे प्रशासनात. अगदी बरोबर. आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप भक्कम बनायचंय, तुम्हाला खूप सक्षम बनायचंय, तुम्हाला खूप संयमी बनायचंय, तुम्हाला खूप सकारात्मक बनायचंय, तुम्हाला खूप सेल्फ मोटिवेटेड बनायचंय, अशा मी गोष्टी त्यांना सांगत असतो मुलांना. अगदी बरोबर. तुम्ही आता उल्लेख केला की 16 वर्षाचा संघर्ष आहे. तर संघर्ष तो तुमच्या कामाचा असेल किंवा तुमच्या नोकरीचा असेल, पण हे जे 16 वर्ष तुम्ही सर्व्हिस केली, मग तुम्ही बऱ्याच ठिकाणी केली. मला वाटतं माझ्या माहितीनुसार तुम्ही पहिलं पोस्टिंग तुमचं गडचिरोली, त्याच्यानंतर तुम्ही नांदेड केलं, बीड केलं, तुम्ही मंत्रालयामध्ये होते, तुम्ही लातूर केलं, म्हणजे तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या ठिकाणी 16 वर्षात काम केलंय. कसा होता हा प्रवास? थोडंसं मी ऍड करेल की पहिली पोस्टिंग गडचिरोली झाली, मग नांदेड, मग त्याच्यानंतर बीड, मग परभणी एसडीएम होतो मी, त्याच्यानंतर जालन्यात परतूर एसडीएम होतो, त्यानंतर कन्नड एसडीएम होतो, त्यानंतर परत जालना जिल्हा पुरवठा अधिकारी होतो, नंतर मग जालना उपजिल्हा निवडणूक अधिकारी होतो, मग हिंगोली उपजिल्हा निवडणूक अधिकारी होतो, मग मंत्रालय, मग विधान भवन, मग पुणे महानगरपालिका, आणि मग आता जस्ट 6 महिन्यापूर्वी प्रमोशन अतिरिक्त जिल्हाधिकारी 16 वर्षांनी. तसं पाहिलं तर खूप शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं की आयुष्यामध्ये जर प्रतिकूलता असली तरच माणूस तयार होतो. बरोबर. मी नेहमी सांगतो, प्रशिक्षणार्थींना पण सांगतो, आपल्या मुलांना, जी नवीन मुलं येतात त्यांना, की बरं झालं माझी पोस्टिंग पहिली मराठवाड्यात विदर्भात झाली म्हणून मी तयार झालो. आज मी तुमच्या पुढे एवढं ताकदीने उभं राहतो ना शिकवायला. तुम्ही कोणताही विषय सांगा की सर शिकवा, तर मी जे ताकदीने उभं राहतो ना, याच्या मागं तो माझा अनुभव आहे. शिकायला मिळालं. तेच जर मी पुन्हा मुंबई असतो ना, तर तेवढा तयार नसतो झालो. आणि त्याच्यामुळे मी कधीच प्रतिकूलता जी आहे ना, ती माझ्यासाठी वाईट आहे, चुकीची आहे किंवा मला मागे खेचणारी आहे असं कधीच समजत नाही. जेवढी प्रतिकूलता वाटायला येईल ना, तेवढं आपण जास्त चकाकतो असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं ते काम करत असताना लोकांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल, लोकांमध्ये राहून कामं कशी करता येतील, लोकप्रतिनिधींसोबत घेऊन कसं त्यांना पुढे जाता येईल, याच्यावर मी सातत्याने फोकस करत राहिलो. आणि त्याच्यामुळं मला असं सांगायला आवडेल की गेले 16-17 वर्ष झाले मला एक सिंगल तक्रार माझ्या विरुद्ध कुठं आली नाही. म्हणजे नाराज माणसाची पण नाही, कारण प्रशासनात तुम्हाला कुणाला तरी न्याय देता तुम्ही, त्यावेळेस कोणतरी नाराज होतं. बरोबर, 100%. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही क्वासी ज्युडिशियल काम करता अर्धन्यायिक स्वरूपाचं, त्यावेळेस एक पार्टीला तुम्ही न्याय दिल्यानंतर एक पार्टी नाराज होतच असते. अगदी. परंतु तुमची जर नैतिकता प्रबळ असली, म्हणजे तुम्ही जर नैतिक दृष्ट्या प्रबळ असले आणि लोकांना जर विश्वास असला की साहेब आहेत ना, साहेबांनी जो डिसिजन घेतलाय तो बरोबरच घेतला असेल, कदाचित त्यांचं जास्त पुरावे असतील, हा संदेश लोकांपर्यंत गेला ना की मग तुम्हाला अडचणी नाही येत. आणि मला वाटतं त्या प्रकारेच मी काम करत राहिलो ना, इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो जरी संघर्षपूर्ण असला तरी अडचणीचा आणि समस्यांचा नव्हता. बरोबर, असं मला वाटतं. नक्कीच. पण तुम्ही जे सांगितलं की कुठली तरी एक बाजू नाराज होते, चांगलं काम करत असताना बऱ्यापैकी आम्ही पाहतो की राजकारणी किंवा पॉलिटिकल लीडर असतात ते नाराज होतात. असा कधी अनुभव आला? तसं होतं, पण मला असं वाटतं की जर आपण त्यांना योग्य वेळी योग्य प्रकारे जर समजून सांगितलं आणि त्याच्यातल्या कायदेशीर तरतुदी जर व्यवस्थित सांगितल्या तर मला वाटतं त्यांचं समाधान होतं. पण बऱ्याच वेळा काय करतो आपण, जर एखादं काम म्हणजे आमदार महोदयांना नाही आवडलं, मंत्री महोदयांना नाही आवडलं किंवा खासदार महोदयांना नाही आवडलं, तर ते कधी कधी आपल्याला टेलिफोन करतात. आणि मग आपण टेलिफोनवर जर बोललो ना तर कम्युनिकेशन गॅप होतो तयार, असं मला वाटतं. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा असे कॉम्प्लिकेटेड इश्यू असतात ना, तेव्हा मी काय केलं की नाही बाबा, दादा भाऊ मी येतो दाखवायला तुम्हाला, एकतर ऑफिसला येतो किंवा तुम्ही कलेक्टर ऑफिसला कोणी आले तर मी दाखवतो किंवा ऑफिसला या. आणि समोर जर आपण त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं का हे असं आहे, हे असं आहे, ही कायद्यातली तरतूद अशी आहे, तर मला वाटतं जर तुमचा जर संवाद चांगला असेल, संवाद, आणि त्यांना पण त्याची जाणीव पाहिजे की नाही हे अधिकारी आहेत ना, हे तटस्थपणे काम करतात, न्यायपूर्ण काम करतात, हा त्यांच्याकडे जर विश्वास असला ना तर नाराज नाही होत. बरोबर. हा, पण ते समजून देता आलं पाहिजे. समजून देता आलं, त्याच्यासाठी तुमचं कम्युनिकेशन पाहिजे. बरोबर.
बऱ्याच वेळा त्यांचा फोन येतो आणि अशी काही कामं असतात का ती अगदी 1 दिवसात होणारी असतात, 2 दिवसात होणारी असतात. मला जर वाटलं की एखाद्या लोकप्रतिनिधीचा फोन आलाय आणि मला वाटलं की हे काम अगदी 1 तासात होण्यासारखं आहे, तर मी ते 1 तासात करून टाकतो आणि त्यांना परत फोन करून सांगतो की काम झालंय साहेब तुमचं. आणि पण जर बरं- होण्यासारखं नसेल तर होण्यासारखं नसेल तर मी सांगतो की मी थोडंसं तपासून बघतो आणि मग नंतर उद्या परवा जेव्हा ते प्रत्यक्ष भेटतील त्यावेळेस मी त्यांना एक्सप्लेन करतो की ह्याप्रमाणे हे होण्यासारखं नाहीये. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण उगाच उतावीळ होऊन नाही म्हणून टाकतो आणि मग अनेक समस्या निर्माण होतात, गैरसमज निर्माण. माझा मेजर फोकस याच्यावर आहे की बऱ्याच वेळा अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये खटके उडण्याचं कारण जे आहे ते गैरसमज. बरोबर. आणि मला वाटतं हे जर गैरसमज पहिल्या 6 महिन्यात जर क्लिअर झाले म्हणजे पोस्टिंग झाली 6 महिन्यात गैरसमज क्लिअर झाले तर मग नंतर काही खटके उडत नाहीत असं मला वाटतं. पण आता तुम्ही सांगताय की गैरसमज होतात. पहिले 6 महिन्याचा कालावधी तुम्ही सांगितला किंवा सुरुवातीला त्यांच्यासोबत जर मॅच झालं तर ठीक आहे. तर मग अशी काय गरज पडली सरकारला की एक GR काढावा लागला आणि लोकप्रतिनिधींना मान सन्मान म्हणजे त्यांचे जे काही प्रोटोकॉल असतील त्यानुसार त्यांना मान सन्मान देणं, त्यांच्यावरती दूरध्वनीवरून व्यवस्थित बोलणं, त्यांचे कामं ठरलेल्या वेळेमध्ये करून देणं, त्यांना वेळा देणं, ते आल्याच्या नंतर अभिवादन करणं, उठून उभं राहणं, ह्या मान सन्मानाची गरज पडते हे असं कधी अनुभवायला आलं तुम्हाला? तुम्ही म्हणले की नाराज होता म्हणलं तर आता नवीन GR नुसार तर नोकरीत जाईल. नाही, मला काय असा अनुभव आला नाही. कारण माझे संबंध जे आहेत, जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही सोबतच काम केलं. सर्वात पहिलं हे समजून आपण घेतलं पाहिजे, की प्रशासकीय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींची जी व्यवस्था आहे, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह विंग आणि लेजिस्लेटिव्ह विंग म्हणतो. तर ही प्रशासकीय व्यवस्थेची 2 चाकं आहेत. बरोबर. आणि जोपर्यंत एखाद्या गावात, एखाद्या तालुक्यात, एखाद्या जिल्ह्यात, एखाद्या विभागात किंवा राज्यात ही चाकं सोबत जोपर्यंत चालत नाहीत, तोपर्यंत जनतेचा कल्याण किंवा जनतेचा विकास होऊ शकत नाही. एक चाक पुढे चाललंय, एक चाक मागं ओढतंय किंवा एक चाक पुढे चाललंय, एक चाक मागे ओढतंय. तर याचा तोटा त्या लोकप्रतिनिधींना किंवा अधिकाऱ्यांना होत नाही. जनतेला होतं. त्याचा तोटा जनतेला होतो कारण जनतेची कामं अडकतात. बरोबर. शिवाय संविधानात पण असं सांगितलंय, जर तुम्ही भारतीय संविधानाचं अनुच्छेद 194 आणि 105 जर वाचलं, तर याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना सुद्धा एक विशेष अधिकार दिलेले आहेत. बरं. ओके. आणि त्याच्यामुळे त्यांना जे विशेष अधिकार दिलेले आहेत, ते विशेष अधिकार त्यांना असल्यामुळे आपण त्यांचा सन्मान तर राखायलाच पाहिजे. आणि त्यांच्याशी समन्वय साधून प्रशासकीय जो गाडा आहे, जो रथ आहे, तो पुढे कसा जाईल याच्यासाठी दोन्ही चाकांनी काम केलं पाहिजे आणि एकमेव ध्येय ठेवलं पाहिजे, की 2 चाकं जरी असली तरी आमच्या दोघांचं ध्येय जनतेचं कल्याण जे आहे हे ध्येय ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. पण ह्यालाच एक पॅरलल बाजू आहे, की अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान राखणं किंवा त्यांना बाकी काही असतील गोष्टी सन्मानामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, अभिवादन करणं वगैरे, वगैरे, वगैरे. पण त्याच पद्धतीने जर वाईस वर्सा जर आपण उलटा जर विचार केला, तर तोच सन्मान अधिकाऱ्यांना मिळतो का लोकप्रतिनिधींकडून? मिळतो ना. अधिकाऱ्यांना तो सन्मान मिळतो. परंतु मी जसं सांगितलं ना, की तुमची नैतिकता तेवढी स्ट्रॉंग पाहिजे. अधिकाऱ्याची नैतिकता तेवढी स्ट्रॉंग पाहिजे. मग त्याप्रमाणे जर तुम्ही नैतिकदृष्ट्या जर तालुक्यात किंवा जिल्ह्यात जर चांगलं काम करत असाल, तुम्ही काय काम करताय हे लोकप्रतिनिधीपर्यंत रोज जात असतं, की साहेब काय करताय? साहेबांनी आज कोणतं चांगलं काम केलं? साहेबांनी कोणत्या माणसाला आज त्याचे अश्रू पुसले? साहेबांनी कोणत्या माणसाला न्याय दिला? हे लोकप्रतिनिधींकडे त्याच दिवशी जात असतं. बरोबर. आणि मग एकदा ही तुमची चांगली इमेज जर लोकप्रतिनिधींकडे जर गेलेली असेल आणि खरंच तुम्ही चांगले असाल, तर मला वाटतं की मान, सन्मान, मान, अपमान ह्या गोष्टी दुय्यम ठरतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे एकमेकाचा मान सन्मान एकमेकांनी राखायचा आहे. अगदी. ओके. तर हा मान सन्मान एकमेकांनी राखायचा आहे. त्याच्यामुळे मी याच्या ऑफिसला जाणार नाही, तो माझ्या ऑफिसला येणार नाही, मग मी कुठं बसू आणि तो कुठे बसणार, मग कोण आल्यावर कोण उभं राहायचं, कोणी बसायचं. मला वाटतं ह्या गोष्टी चर्चा करण्यासारख्या पण नाहीयेत. बरोबर. ह्या एकदम साधारण गोष्टी आहेत. माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट आहे, की आम्ही दोघं म्हणजे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आम्ही दोघं मिळून जनतेसाठी काय करू शकतो, जनतेला कसं सुखकर जीवन जिवू शकतो, जनताभिमुख आपण काम कसं करू शकतो, याच्यावर सातत्याने दोघांनी विचार करायला पाहिजे. अगदी बरोबर. एक गिव्ह अँड टेक मेथड म्हणजे दोघांना एकमेकाला
रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. हा. पण आता ह्याच्यात मला एक जस्ट एक आठवलं म्हणून सांगतो, तुमची आता 16 वर्षाची सर्व्हिस आहे, तुम्ही कशा पद्धतीने प्रशासन चालवायचं याचे धडे देता. काही ठिकाणी अशा केसेस असतात की एकाच तालुक्यामध्ये 2 आमदार असतात, एक सत्ताधारी असतो, एक विरोधक असतात, एक विधान परिषदेवर असतील, एक विधानसभेवरती असतील, आणि मध्ये जे तुमच्यासारखे अधिकारी बसलेले असतात त्यांचं मात्र मरण होतं, ऐकायचं कोणाचं. आणि अशा केसेस पाहिलेले आहेत की अशा वेळेस त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड पण व्हावं लागतंय. कशा पद्धतीने बॅलन्स साधला पाहिजे ते? मला वाटतं कुणाचं ऐकायचं याच्या कोणत्या लोकप्रतिनिधीचं ऐकायचं याच्यापेक्षा अधिकाऱ्यांनी हे डोक्यात ठेवलं पाहिजे की संविधानाचं ऐकायचं. संविधान काय सांगते, बरोबर ना? संविधान म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक अधिकाऱ्याने संविधानाची एक प्रत त्याच्या टेबलावरच ठेवली पाहिजे. बरोबर. ओके. आणि मला वाटतं अधिकाऱ्यांनी हा मोठं ठेवला पाहिजे, एकतर मी संविधानाचं ऐकेल, मी कायद्याचं ऐकेल, मी नियमाचं ऐकेल, मी सर्क्युलरचं ऐकेल, मी परिपत्रकाचं ऐकेल, मी शासन निर्णयाचं ऐकेल, आणि सर्वात महत्वाचं मी विवेकाचं ऐकेल. विवेक, क्या बात आहे. बरोबर ना? एवढं डोक्यात ठेवलं ना तर कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही ऐकायचं हा प्रश्नच येत नाही. बरोबर. त्यामुळे हा क्रम ठेवा तुम्ही. संविधान, नियम, कायदा, शासन सर्क्युलर, शासन GR, परिपत्रक, आणि शेवटी विवेक. बरोबर. नक्की सर. हे झालं की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, पण ज्यांच्यासाठी हे दोघं कामं करतात त्या जनतेसोबत अधिकारीची वागणूक कशी असली पाहिजे? मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी जनतेमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा 3 वेळा SDM होतो, म्हणजे परतूर होतो, परभणी होतो, कन्नड होतो, औरंगाबादमध्ये कन्नड नावाचा तालुका आहे तिथे होतो. जनतेमध्ये राहिलं पाहिजे. जनतेमध्ये राहिलं पाहिजे म्हणजे काय? ओके, जनतेमध्ये राहिलं म्हणजे काय, की अगदी सामान्य माणूस जरी तुम्हाला लग्नाची पत्रिका द्यायला आला आणि त्यांनी खूप म्हटलं की नाही माझ्या मुलाचं लग्न आहे, तर तुम्ही गेलं पाहिजे. एखादा व्यक्ती येतो की नाही बाबा सर आमच्या घरी एक छोटासा कार्यक्रम आहे, तुम्ही त्याला या, तर गेलं पाहिजे. एखादी शाळेतला मुख्याध्यापक येतो तुमच्याकडे आणि तो विचारतो सर आमच्याकडे 200च विद्यार्थी आहेत आणि येता का तुम्ही स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करायला, तर आपण गेलं पाहिजे. मला असं वाटतं. बऱ्याच वेळा कधी कधी आनंदाचे प्रसंग असतात, तसे दुःखाचे असतात, बरोबर ना? कोणाची दशक्रिया असते किंवा कोणाचं निधन होतं. मग अशा वेळेस जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण गेलं पाहिजे. म्हणजे मला सांगायला आवडेल की मी असे लोकांचे जे कार्यक्रम आहेत त्याला कधीच नाही म्हणत नव्हतो, कधीच नाही. म्हणजे एक दिवस एक पत्रकार माझ्याकडे आला संध्याकाळी, मी कन्नडला SDM होतो, आणि तो आला आणि तो म्हटलं की सर आपल्याला एका ठिकाणी जायचंय, तिथं एक ठाकर वस्ती आहे आणि ठाकर वस्तीत ठाकर लोकांनी स्वतःच्या अंग मेहनतीने विहीर खणली आणि तिला पाणी लागले आणि आपल्याला ते पाणी पूजन करायला जायचंय. बर. 6 वाजले असतील. एखादा अधिकारी असता तर तो काय बोलला असता की नाही आता 6 वाजले, जाऊ उद्या द्या, जाऊ. मी जातो घरी, मी पण खूप काम करून थकलोय. पण मी म्हटलं चला. मग आम्ही गाडी काढली, ते पत्रकार मित्र पण बाजूला बसले. मग आम्ही गेलो तिथे. गेल्यानंतर तिथे आम्ही ते लोक तर मला म्हणत होते की तुम्ही क्रेननी खाली उतरा पाणी पूजन करायला, पण ते काही धाडस मी केलं नाही. परत वर घेतात का? मी धाडस केलं नाही. पण मग वरती आम्ही पूजा केली, पाणी पूजन केलं, नारळ तिथे फोडला आणि मग त्या लोकांशी आम्ही गप्पा केल्या. मग ते पत्रकार मित्र मला म्हटले की सर आता आपण आलो, एवढं पाणी पूजन केलं, आता काय करायचं, यांना काहीतरी आपल्याला लाभ द्यावा लागेल. मग मी लगेच उन्हाळ्याचे दिवस होते, मग मी जिल्हाधिकारी महोदयांना तिथून फोन लावला आणि जिल्हाधिकारी महोदयांना म्हटलं की सर असं असं घडले, मी फोटो पाठवतो, आपल्याला यांना एक तात्पुरती पूरक नळ योजना द्यायची. बर. तात्पुरती पूरक नळ योजना ही जो आपला टंचाई निधी असतो ना त्याच्यामधनं लगेच मंजूर होते दुष्काळात. ओके. त्याच्यामध्ये काय नाही, एक डिझेलचं इंजिन लावतो आपण आणि तिथून पाईप आथरत आथरत त्या वस्तीपर्यंत नेतो. ओके ओके. आणि तिथे नळाचा कॉक काढतो. जेव्हा पाण्याची गरज आहे इंजिन चालू करायचं, पाणी वस्तीला पोचतं, तिथं त्यांना जे काही पाणी भरायचं त्यांनी ते भरायचं, झाली तात्पुरती पूरक नळ योजना. आणि सरांनी जिल्हाधिकारी सरांनी सांगितलं का हो करून टाकू आपण, आणि मला वाटतं की एक 8-15 दिवसात ती तात्पुरती पूरक नळ योजना सुरू झाली. बर. याच्यामध्ये 2 गोष्टी घडल्या. एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना चौथा खांब म्हणजे मीडिया. बरोबर आहे. तर मीडिया सोबत पण मीडियामध्ये पण संदेश गेला. ते पत्रकार मित्र आहेत, शेवटी ते पत्रकार मित्र पण चांगल्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी होते, त्यामुळे त्यांचा संदेश गेला की अधिकारी काहीतरी करतायत, आपलं ऐकतायत,
ओके, आणि वेगळं काहीतरी करतायत. आणि मला असं वाटतं की जर असं आपण काही ना काही गोष्टी करत राहिलो जनतेमध्ये जाऊन, तर वेगळा संदेश जातो आणि मग याची चर्चा होते. आणि चर्चा झाली ना की मग अगदी आपण ज्याला म्हणतो ना फाटका माणूस किंवा शेवटचा माणूस, लास्ट पर्सन, बरोबर. तो सुद्धा तुमच्या ऑफिसला यायला घाबरत नाही. आणि मग त्याच्यामध्ये अजून एक फायदा होतो. एजंट कमी होतात, एजंट. हां. जेव्हा लोकांना वाटतं ना, की म्हणजे मीच नाही, कोणत्याही अधिकाऱ्याकडे जेव्हा त्याचे दरवाजे खुले होतात ना, कोणत्याही सामान्य माणसासाठी, एजंट नावाचा जो वर्ग आहे ना, तो कमी होतो. मग लोकं डायरेक्ट अधिकाऱ्याला अप्रोच होतात. बरोबर. आणि मग चांगल्या प्रकारे प्रशासन सुरू होतं तिथं. मग त्यालाच आपण लोकाभिमुख प्रशासन असं म्हणतो. बरोबर. नक्कीच सर, हे जे प्रशासन चालवण्यासाठी तुम्ही जे धडे देत आहेत, खरं तर तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे, तुम्ही हाऊ टू बिकम अ गुड ऑफिसर हे जे सांगता, मला वाटतं तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी 100 गोष्टी सांगता ना? हां, हां, हां. नक्की काय, कशा पद्धतीने रन करता तुम्ही तो प्रोजेक्ट? गेले 10 वर्षापासून महाराष्ट्रात जे क्लास 1 अधिकारी येतात, त्यांनाही मी हा टॉपिक शिकवतो आणि क्लास 2 अधिकाऱ्यांना पण आता मी शिकवायला जातो वनामती नागपूरला. बरोबर. आपल्याकडे काय करतात महाराष्ट्रात, की जेव्हा 500 अधिकारी निवड होते ना, तर त्याच्यातले सरासरी 300 अधिकारी वनामती नागपूरला पाठवतात, जे क्लास 2 आहेत. आणि 200 अधिकारी यशदा पुणेत पाठवतात, जे क्लास 1 आहेत. बरोबर. तर मी दोन्ही अधिकाऱ्यांना शिकवतो हा टॉपिक, हाऊ टू बिकम अ गुड अँड सक्सेसफुल ऑफिसर. Right. ओके. मला असं वाटतं की कोणताही अधिकारी यशस्वी होण्यासाठी किंवा तो चांगला अधिकारी बनण्यासाठी एक गोष्ट पुरेशी नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, बरोबर आहे, किंवा एखादा गोष्ट आहे की पारदर्शकता. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की चांगला अधिकारी बनणं किंवा यशस्वी अधिकारी बनणं याच्यासाठी 100 गोष्टीवर काम करावं लागतं. बरं. एका गोष्टीनं तुम्ही इफिशियंट आणि इफेक्टिव्ह नाही होऊ शकत. बरोबर. आणि मग अशा 100 गोष्टी, माझा जो स्वतःचा अनुभव आहे 16 वर्षाचा, त्याच्या आधीचाही 4 वर्ष बँकेतला, त्याच्या आधी 1 वर्ष कृषी सहाय्यक असल्याचा, तर हा जो अनुभव आहे याच्यातून मी एक 100 बाबी काढल्या की ज्या आताच्या नव्या अधिकाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर मग मी एक 3 तास साधारण बोलतो. ओके. हे स्वतः डिझाईन केलं? स्वतः डिझाईन केले, जे माझ्या अनुभवावर आधारित. बरोबर. आता इथं 3 तास तर आपल्याकडे वेळ नाही. त्यातले काय 5-10 पॉईंट तुम्ही सांगू शकता? हा, त्याच्यामध्ये सर्वात मी पहिली जर गोष्ट सांगत असेल तर मला असं वाटतं की मी पहिलं हेल्थवर बोलतो. कारण तुम्ही हेल्थ जर तुमची चांगली असेल तरच तुम्ही चांगलं काम करू शकता. आणि त्याच्यामुळे जसं चांगला आहार आहे, त्याच्यानंतर चांगला व्यायाम आहे, चांगली झोप आहे, ही अधिकाऱ्यांनी अगदी प्रोबेशन पासून त्याच्या मागे लागलं पाहिजे. बरोबर. म्हणजे मला सांगायला आवडेल की मागच्या फेब्रुवारीलाच मी लेदर बॉलवर 1 डे मॅच खेळलो. हा, मी स्वतः. म्हणजे एवढी स्ट्रेंथ मी आता 44व्या वर्षी सुद्धा माझ्याकडे ठेवलेली आहे. आत्ताही मी मागे कॉर्पोरेशनमध्ये डेप्युटी कमिशनर असताना नेहरू स्टेडियमला सुद्धा 20-20 मॅच मी लेदर बॉलवर खेळलो. बरं. सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही स्ट्रेंथ तुमच्यामध्ये ठेवली पाहिजे, तुमची हेल्थ व्यवस्थित पाहिजे. दुसरी गोष्ट सांगतो, तुमचं नेचर जे आहे त्याच्यावर मी बोलतो का तुमचं नेचरमध्ये प्रॉब्लेम्स असतात, बिहेवियरमध्ये तुमचे प्रॉब्लेम्स असतात, ॲटिट्यूडमध्ये प्रॉब्लेम्स असतात ना बऱ्याच वेळा. तुम्हाला म्हणजे सकारात्मक राहावं लागतं प्रशासनामध्ये. प्रशासनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ना सेल्फ मोटिवेशन आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला मोटिवेट कोणी करत नाही. बरोबर. हां, ना तुमचे बॉस करत, ना उदाहरणार्थ लोकप्रतिनिधी करत, ना कनिष्ठ कर्मचारी करत. मग अशा वेळेस स्वतःची पाठ स्वतःच थापून घ्यावी लागते आणि सेल्फ मोटिवेट करायला लागतं. म्हणजे जसं आपण म्हणतो ऑल इज वेल, ऑलवेज वेल, तसं करावं लागतं. आणि त्याच्यामुळे ते एक सांगतो मी. त्याच्यानंतर मला असं वाटतं की ज्ञानाचा अभाव भीतीची निर्मिती करतो. बरोबर. ज्ञानाचा अभाव भीतीची निर्मिती करतो. आणि मी त्यामुळे अधिकाऱ्यांना मी हे सांगतो की तुम्ही जेवढं ज्ञान घ्याल तेवढी तुमची प्रशासनातली भीती कमी होणार. बरोबर. ओके. त्यामुळे ज्ञान सांगतो मी घ्यायला. कौशल्य, त्यांना मी असं सांगतो की ज्ञान हा फक्त तुमच्या आयुष्याचा पाया आहे, पण कौशल्य ह्या त्या भिंती आहेत. एक्झॅक्टली. आणि सकारात्मक दृष्टिकोन हे त्याचं छप्पर आहे. बरोबर. जोपर्यंत ज्ञानाचा पाया, कौशल्याच्या भिंती आणि सकारात्मकता असणारा दृष्टिकोन जोपर्यंत तुमच्यात तयार होणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही चांगले आणि सक्सेसफुल अधिकारी बनूच शकणार नाही. अगदी बरोबर. मग ह्या गोष्टी सांगतो. नंतर व्यवस्थापन कौशल्य सांगतो. मग त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट आहे,
प्रायोरिटी मॅनेजमेंट आहे, टीम मॅनेजमेंट आहे, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट आहे, लिडरशिप मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आहे, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग आहे, इंटरपर्सनल रिलेशन आहे, कम्युनिकेशन, अशा बऱ्याच गोष्टी त्यांना 100 गोष्टी सांगतो आणि नुसत्या सांगत नाही तर प्रत्येक गोष्टीला त्यांच्याशी इंटरॅक्शन करतो. बरोबर. तर या पद्धतीने ते डिझाईन केलेलं माझं सेशन आहे आणि गेले 10 वर्षात जवळपास 6,000 अधिकाऱ्यांना, क्लास 1 अधिकाऱ्यांना आणि 2,000 क्लास 2 अधिकाऱ्यांना ते मी सांगत आलेलो आहे. क्या बात आहे. आता आम्ही हे तर काय आम्ही लेक्चरला बसून पाहिलं नाही, पण ज्यावेळेस अधिकारी आम्हाला सांगतात त्यावेळेस हे आम्हाला माहिती होतं की अशा पद्धतीने प्रोग्राम असतो आणि त्याचा फायदा वेगवेगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यांना कामं करत असताना किंवा ज्यावेळेस काही अचानक आलेल्या अडचणी असतात, अचानक आलेल्या समस्या असतात, त्यावेळेस त्याचा फायदा तुम्हाला होतो आणि हे आम्हाला ऐकायला भेटतं. नक्कीच आपण या सगळ्या गोष्टींवरती बोललो, फक्त एक गोष्ट बोलायची राहिली, ही विचारायची राहिली, कारण तुम्ही यशदामध्ये आता सध्या काम करताय. यशदामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं की यशदामध्ये जायचं, पण बऱ्याच लोकांना नक्की यशदा काय आहे, यशदामध्ये काम कसं चालतं आणि तुमचा रोल काय आहे तिथं हे माहीत नाहीये आणि ते माहिती होणं गरजेचं आहे. यशदा पूर्वी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज होतं. 1963 ची स्थापना आहे यशदाची. ओके. पण ते पूर्वी मुंबईला होतं. नंतर 1981 का 83च्या आसपास ते पुण्याला आलं. ओके. ते कॉलेज आणि त्याचं नाव पण बदललं. ओके. यशदाचं नाव पूर्वी आधी वेगळं होतं. आधी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज होतं. ओके. त्यानंतर मीडा म्हणून नाव होतं यशदाचं. आणि मग 90 साली मात्र आपले जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव 1990 साली देण्यात आलं. ओके. असा हा यशदाचा प्रवास आहे. यशदा ही राज्य शासनाची ATI आहे. ATI म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ओके. म्हणजे यशदा ही शासनातल्या सर्व क्लास 1, क्लास 2 आणि अगदी क्लास 3 अधिकाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण देते. यशदामध्ये जवळपास 500 प्रशिक्षणार्थी राहतील एवढी रेसिडेन्शियल व्यवस्था आहे. अच्छा. यशदामध्ये 2 महत्वाचे इन्स्टिट्यूट आहेत. एक आहे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन डेव्हलपमेंट. ओके. आणि एक दुसरी आहे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, SIUD आणि SIRD. ओके. या 2 वेगवेगळे काम. हा, वेगवेगळी, म्हणजे अर्बनची वेगळी इन्स्टिट्यूट आहे यशदामध्ये. हा, आणि एक रुरलची एक वेगळी इन्स्टिट्यूट आहे. अच्छा. अर्बनची जी इन्स्टिट्यूट आहे तिचा डायरेक्टर मी आहे आणि SIRD आहे त्याचे डायरेक्टर वेगळे सर आहेत. ओके. तुमचा रोल काय असतो? हा, माझा रोल असा आहे की मी SIUD जी संस्था आहे आमच्याकडे तिचा डायरेक्टर आहे. मध्येच आम्ही म्युनिसिपल फायनान्सवर एक कोर्स घेतला होता. नंतर अर्बन रिस्कवर एक कोर्स घेतला होता. नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉवर एक कोर्स घेतला होता. तर हे कोर्सेस आम्ही वेगवेगळे घेत असतो अधिकाऱ्यांसाठी. ओके. अजून एक माझ्याकडे सेंटर आहे ज्याला आपण अकॅडमिक्स सेंटर फॉर अकॅडमिक स्टडी नावाचं एक सेंटर आहे, त्याचंही मी डायरेक्टर आहे. नंतर आपल्याकडे स्पर्धा परीक्षेचं सुद्धा एक यशदामध्ये केंद्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर. ओके. आणि यशदामध्ये ज्या परीक्षा होतात त्याचा मी एक्झामिनेशन कंट्रोलर आहे, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन. असे 3-4 चार्ज माझ्याकडे आहेत. पण यशदा खूप मोठी संस्था आहे. म्हणजे यशदामध्ये 25 सेंटर आहेत, 2 इन्स्टिट्यूट आहेत आणि CPTP नावाचा आम्ही प्रोग्राम चालवतो, कंबाईन्ड प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोग्राम नवीन अधिकाऱ्यांसाठी. आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या पद्धतीने मी सत्र संचालक म्हणून पण राहिलेलो आहे, सहाय्यक सत्र संचालक म्हणून पण राहिलेलो आहे. आणि यशदामध्ये आम्ही फक्त ट्रेनिंग देत नाहीत, तर यशदामध्ये आम्ही कन्सल्टन्सी सर्व्हिसेस देतो. यशदामध्ये आम्ही वेगवेगळ्या केस स्टडीज शिकवतो. यशदामध्ये हायब्रिड कोर्सेस घेतो, आम्ही ऑनलाईन कोर्सेस घेतो. त्याचबरोबर यशदा ही एक अपेक्स इन्स्टिट्यूट आहे, ज्या जिल्ह्याला आणि विभागाला ज्या संस्था काम करतात त्याला रिजनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग आणि डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग असं आपण म्हणतो. त्या संस्थेचं सुद्धा यशदा ही अपेक्स इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्राची जी स्टेट ट्रेनिंग पॉलिसी जी आहे 2011ची STP 2011ची संपूर्ण अंमलबजावणी राज्यात करण्याचं काम यशदा ही प्रशिक्षण संस्था करत असते. अच्छा. आता यातल्या बऱ्याच गोष्टी मला पण माहित नव्हत्या. मला फक्त एवढंच माहित होतं की अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग होतं, याच्या पलीकडे काय माहित नव्हतं. सर, आपण याच्याकडे परत येऊया, तुमच्या प्रशिक्षणाकडे किंवा अधिकाऱ्यांकडे. मला एक सांगा की तुम्ही 16 वर्ष काम केलं, काम करत असताना आता वेगवेगळ्या अडचणी असतात, कामाचा लोड असतो,
ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही तुमचे छंद जोपासले. एक तर तुम्ही वक्ते आहात, दुसरे तुम्ही लेखक आहात, तिसरे तुम्ही रिसर्चर आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही आजपर्यंत 9 पुस्तकं लिहिली. मग ह्या सगळ्या कामाच्या व्यापातून, कारण जबाबदारीची कामं आहेत सगळी, मग याच्यातून कसं शक्य होतं हे पुस्तकं लिहिणं किंवा वाचन करणं? मला असं वाटतं की पहिले 7 वर्ष जे आहेत तर ह्या कोणत्याही गोष्टी मी करत नव्हतो. म्हणजे नोकरीला लागल्यापासून 7 वर्षापर्यंत. Okay. जेव्हा मी मागे ओढून बघतो तर पहिले 7 वर्ष ह्या गोष्टी करत नव्हतो. कारण तोपर्यंत मला असं वाटत होतं की पहिलं आपण प्रशासन शिकून घेतलं पाहिजे. प्रशासनात जे अनुभव येतात त्याच्याकडे तुम्ही डोळसपणे तुम्ही पाहिलं पाहिजे. थोडंसं चिंतन पण करायचो. काय प्रशासन कसं चालतंय, कसं घडतंय, निर्णय कसे होतात, समस्या आपण कसं सोडवतो. पण नंतर मला असं वाटलं की जे आपण अनुभव घेतलेले आहेत, जे निरीक्षण नोंदवलेले आहेत किंवा जे चिंतन केलेलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. बरोबर. आणि माझे गुरु आहेत, साहित्य गुरु शेखर गायकवाड सर. त्यांची जवळपास 40 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. बरोबर. तर सर नेहमी मला सांगायचं की सर तुमचं जे तुम्हाला जे येतं ते अजरामर होण्यासाठी तू पुस्तकं लिही. कारण असं म्हटलं जातं ना की जिथं माणसं बोलायचं बंद होतात तिथं पुस्तकं बोलायला लागतात. बरोबर. किंवा असंही सांगितलं जातं की माणसं मरतात परंतु पुस्तकं जिवंत राहतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण पण लिहायला पाहिजे. म्हणून मग मी हळूहळू सुरुवात केली आणि मग मी ठरवलं की आपण लिहू शकतो. आपले जे निरीक्षण आहे ते अनुभवबद्ध करू शकतो. आणि मग मी लिहायला सुरुवात केली. लिहायला पण मी जेव्हा सुरुवात करतो तर मला साधारण एक पुस्तक लिहायला 3-4 वर्ष लागतात. बर. म्हणजे आज जी तुम्ही टायटल बघतायत म्हणजे सुखाच्या शोधात असेल किंवा विधिमंडळ कामकाज साध्या सोप्या भाषेत असेल किंवा पुरवठा एक विभाग दृष्टिक्षेप असेल, ओके, किंवा आता नवीन गाव विकासातून राष्ट्र विकास हे पुस्तक असेल किंवा शब्दतरंग असेल. ही पुस्तकं काय असं मला वाटलं लगेच 2 महिन्यात तयार झाली असं नाहीये. पण मग हे 3 वर्षात लिहायचं म्हणजे 10 पुस्तकं तुम्हाला 30 वर्ष जायला पाहिजे होते आतापर्यंत. हां, मग अगदी बरोबर आहे. पण त्यासाठी मी काय करतो की एकाच वेळेस 15 ते 20 टायटलवर काम सुरू करतो. अच्छा, सेम टाइम. सेम टाईम. आणि लिहितो म्हणजे मी हाताने लिहित नाही. तर माझ्या 3 सेटअप असतात माझ्याकडे. एक ऑफिसचा सेटअप असतो. एक घरी एक सेटअप असतो आणि एक माझ्यासोबत iPad किंवा मोबाईल असतो. म्हणजे 3 सेटअपवर काम चालतं. बरं. जेव्हा ती गोष्ट मला आठवते किंवा सुचते त्यावेळेस मी लगेच ती शब्दबद्ध करून टाकतो. बरं. कारण नंतर तुम्ही विसरून जाता. बरोबर. आणि मग नंतर तिला मी फुलवतो. आणि त्याच्यामुळे 10-15 पुस्तकं लिहायला घेतल्यानंतर मला जेव्हा वेळ मिळेल सरासरी मी रात्री 1 तास लिखाण करतो. डेली. बरं. आणि सुट्टीच्या दिवशी मात्र शनिवारी 2.5 तास सरासरी आणि रविवारी 2.5 तास. म्हणजे असं समजा की आठवड्यात एक 10 तास लिखाण होतं माझं. कंपल्सरी होतं. कंपल्सरी होतं. 10 तासापेक्षा जास्तच होतं. बरं. मग 10 तास आठवड्याला म्हणजे महिन्याला किती झाले? 30 तास. 30 तास लिखाण झाल्यानंतर सरासरी एका तासाला 500 शब्द मी लिहितो. म्हणजे 7,500 शब्द माझे एका महिन्यात लिहून होतात. 7,500 शब्द. ओके. हां, एक 3-4 महिन्यात 7,500 असे मिळवले की 30-35 शब्द तयार होतात. आणि मला वाटतं साधारण पुस्तकं ही 35-40-50 शब्दांची असतात. आणि मग असं हळूहळू एक पुस्तक तयार होत राहतं. आणि ते पुस्तक लिहायचं मी असा खूप लोड घेत नाही. अगदी शांतपणे, हळूवारपणे. मला माहिती की मला काय करायचंय, कसं करायचंय, कसं लिहायचंय, किती लिहायचंय, कुठपर्यंत लिहायचंय. ह्या सर्व गोष्टी माझ्या डोक्यात क्लिअर असल्यामुळे त्याचा असा तणाव पण येत नाही. हळूहळू पुस्तकांचा जन्म होत राहतो. बरोबर. आणि त्यामुळे मी ठरवलंय की रिटायरमेंटपर्यंत 101 पुस्तकं. ते एक आम्ही ऐकलंय की तुम्हाला रिटायरमेंट पर्यंत 101 म्हणजे रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला 101 पुस्तक प्रकाशित करायचं. 101 पुस्तक प्रकाशित आहे. एवढं सोपं आहे पण हे? हा, मला वाटतं की मी जे स्पीड आहे माझा म्हणजे गेले 10 वर्षामध्ये 7.5 लाख शब्दांचं मी लिखाण केलेलं आहे. आणि ते तुम्ही माझ्या ब्लॉगवर पण पाहायला मिळेल तुम्हाला. हो. ब्लॉगवर पण तुम्हाला पाहायला मिळेल की लिखाण जे झालेलं आहे ते मी तिथं टाकत असतो. त्यामुळे ते तुम्हाला ब्लॉगवर टाकायला मिळेल. सरासरी 4 पुस्तकं दरवर्षी लिहायची असा स्पीड तर आता ठरवलेला आहे. ओके. पण मला वाटतं की माणसाने कोणत्याही ना उच्च ध्येय ठेवलं पाहिजे. बरोबर. ओके.
बऱ्याच वेळा आपण पाहतो ना की पूर्ण सर्व्हिस संपल्यावर लोक एक पुस्तक लिहितात. वेळच वेळ असतो म्हणून कुठं नाही घालवायचं. नाही, तसं काही नाहीये. ते त्यांच्या आयुष्यातले जे अनुभव आहेत ते शब्दबद्ध करतात. बरोबर. ओके. तुम्हाला मला सांगायला आवडेल की ज्यावेळेस आपल्याकडे ब्रिटिश राज होतं, ब्रिटिश अधिकारी ज्यावेळेस होते, कलेक्टर होते, कमिशनर होते, तर ही लोक रायटिंग खूप करायचे. म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर आहे तर त्या जिल्ह्यात त्यांनी दिवसभर काय काय केलं, कुठे कुठे भेटी दिल्या, कोणकोणते नवीन ठिकाणं पाहिली, नवीन कल्चर पाहिलं त्यांनी, नवीन कला पाहिली, त्याचे शब्दबद्ध करायचे. बर. पण लगतच्या काळात कामाचा व्याप वाढलाय का काय आपण ते क्रिटिसाइज नाही करू शकत. पण अधिकारी स्वतःच्या कामकाजाच्या नोंदी ठेवत नाहीत. आणि त्यामुळे इन्स्टिट्यूशनल मेमरी नावाचा एक प्रकार आहे. इन्स्टिट्यूशनल मेमरी बर, कशी असते ती म्हणजे समजा आता मी कन्नडचा एसडीएम आहे. ओके. कन्नड तालुक्याचा एसडीएम आहे. बर. आणि कन्नड तालुक्याचा एसडीएम म्हणून माझी बदली झाली की मी तिथून रिलीव्ह होतो ना. बरोबर. पण मी तिथं काय काय केलं 3 वर्षामध्ये ते नवीन आलेल्या अधिकाऱ्याला काहीच माहित होत नाही. बरोबर. आणि त्यामुळे तो परत 1 पासून सुरुवात करतो. ओके. बरोबर. वास्तविक जर मी 3 वर्ष आहे ना तर मी काहीतरी फुटप्रिंट सोडल्या पाहिजेत तिथे. मग तो जर नवीन अधिकारी आला ना तर तो बघेल की आधीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, कुठं कुठं भेटी दिल्या, त्याला काय काय अनुभव आले, त्यांनी कोणकोणतं इथं कल्चर पाहिलं. ओके. हे सर्व बघेल आणि मग त्याची सुरुवात थोडीशी म्हणजे त्याला लवकर आत्मसात होईल. पोलीस खात्यामध्ये पोलीस डायरी असते आणि त्यामुळे पोलिसांना ते कळतं की काय चाललंय. पण इतर विभागामध्ये अशी डायरी सिस्टीम नाही. महसूलमध्ये आहे. महसूलमध्ये जे फील्ड अधिकारी आहेत म्हणजे माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील, माननीय डेप्युटी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, मंडल अधिकारी असतील, त्याला यांना डायरी असते. आहे. लिहितात. पण त्याच्यावर फक्त ते प्रशासकीय नोंदी लिहितात. ओके. प्रशासकीय नोंदी लिहितात आणि ती सबमिट करतात. अच्छा. पण प्रशासकीय नोंदीपेक्षा मला वाटतं 20% प्रशासकीय नोंदी असतात. पण बाकीचे जे अनुभव आहेत, वेगवेगळ्या गोष्टी पाहणं, कल्चर पाहणं, ह्या नोंदी ते करत नाहीत. आणि मला वाटतं ह्या नोंदी पण अधिकाऱ्यांनी करायला शिकलं पाहिजे. आणि ते करायला लागले तर प्रशासनातले जे बॉटलनेक्स आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या दूर होण्यास मदत होईल. आणि त्याच्यामुळे मी तर मध्ये एकदा असं बोललोही होतो की प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्याची बदली झाल्यानंतर 100 पानाचं जसं डेझर्टेशन असतं किंवा थेसिस असतो किंवा प्रबंध असतो, तसं त्यांनी त्या 3 वर्षामध्ये काय काम केलं, ओके, त्याचा डेझर्टेशन वरिष्ठांना सादर केल्यानंतरच त्याला कार्यमुक्त केलं पाहिजे. खरं आहे ना. आणि ते रेकॉर्ड पण राहील आणि मागच्या येणाऱ्या अधिकाऱ्यांना पण कळेल की नक्की काय झालंय, काय करायचंय, काय करायचं आणि काय काय झालं. बरोबर. हे कळेल. त्याच्यामुळे मी पण त्याचा थोडासा फॉलो करायचा तो पॅटर्न म्हणजे प्रयत्न केला. मी जेव्हा एसडीएम परतूर होतो त्यावेळेस मी चारा छावणीवर लिखाण केलं. मी त्यावेळेस समाधान योजनेवर लिखाण केलं. मग मी कन्नडला होतो तर शेतकरी आत्महत्याविषयी लिखाण केलं. मी जेव्हा जिल्हा पुरवठा अधिकारी होतो त्यावेळेस मी पुरवठा विभागिक दृष्टिक्षेप नावाचं पुस्तक लिहिलं. मी जेव्हा विधिमंडळात होतो विशेष कार्य अधिकारी त्यावेळेस मी विधानसभा कामकाज साध्या सोप्या भाषेत लिहिलं. तर मी प्रयत्न करतो पण माझ्या परीने. पण मला असं वाटतं की असं जर झालं ना तर एक मजा येईल. म्हणजे बऱ्यापैकी लिखाण होईल, डॉक्युमेंटेशन होईल आणि एक असं सुटसुटीत प्रशासन आपल्याला पाहायला मिळेल. अगदी बरोबर. तुम्ही आता जो उल्लेख केला विधानसभा कामकाज, याच्यावर जे तुम्ही पुस्तक लिहिलं, बऱ्याच लोकांकडे मी ते पाहिलं, बरेच लोक ते आवर्जून वाचतायत. ज्यावेळेस तुम्ही हे सगळे पुस्तकं लिहिता, तुम्हाला कामही करायचंय, तुमच्याकडे जे मेन काम आहे ते करायचंय, तुम्हाला वाचन करायचंय, तुम्हाला पुस्तक लिहायचंय, तुम्हाला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे, हे कसं मॅनेज होतं? आणि जनरली आत्ता जे काय नवीन अधिकारी आहेत यांच्याकडून आम्हाला भरपूर वेळा ऐकायला भेटतं की फॅमिलीसाठी वेळ मिळत नाही, वाचनासाठी वेळ मिळत नाही, छंद जोपासण्यासाठी वेळ मिळत नाही. तुम्ही कसं बॅलन्स करायचे आणि आत्ताच्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने हे बॅलन्स केलं पाहिजे? तर तुमचा प्रश्न खरंच म्हणजे खूप महत्वाचा आहे की वर्क लाईफ बॅलन्स. एकीकडे कामाचा पण तणाव असतो, एकीकडं कुटुंबाला पण वेळ द्यायचा असतो. मग मुलं असतात, तुमची मिसेस असते, तुमचे आई वडील असतात, सासू सासरे असतात, नातेवाईक असतात, वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. आणि ज्यावेळेस तुमची सर्व्हिस तुमच्या गावापासून 300-400 किलोमीटरवर असते तेव्हा तर अजून तुम्हाला म्हणजे डिफिकल्ट होऊन जातं. मग अशा वेळेस अजून तुम्हाला संघर्ष करावा लागतो.
पण मला असं वाटतं की आता कम्युनिकेशन फास्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मी काय करतो की जी आपले नातेवाईक आहेत, रिलेटिव्ह आहेत, यांना एक जाणीवपूर्वक आठवड्यातून 2-3 वेळा फोन करतो की बाबा काय चाललंय विचारपूस करतो. आणि सरासरी मी ठरवतो असं की जर आपल्याला कोणत्याही रिलेटिव्हचा, नातेवाईकाचा, मित्राचा, कुणाचाही फोन आला आणि त्यांनी कोणतंही काम सांगितलं, तर ते कामाला पहिली प्रायोरिटी द्यायची. म्हणजे मी तर असं टार्गेटच ठेवलंय की रोज किमान 5 लोकांची कामं झाली पाहिजेत आपल्याला ज्यांचे फोन आले. बर. मग त्याच्यामुळे काय होतं की लोकांना वाटतं की ठीक आहे ना, हा भेटत नाही ना, पण याला फोन केल्यावर काम होतं. मग बरोबर. मग तो आपल्या नातेवाईकांचा, समाजाचा बॅलन्स तिथे साधला जातो. बरोबर आहे. बरोबर. मग राहता आपली मुलं आणि आपली सगळ्यात महत्वाचं कुटुंब. कुटुंब तर सर्वांसाठी महत्वाचं आहे. मी बऱ्याच वेळा ट्रेनिंगमध्ये पण सांगतो की बॉस आणि बायको महत्वाची आहे बाबा. ओके, या बरोबर. दोघांना खुश ठेवा, तुम्ही खुश राहणार. क्या बात. बरोबर. त्याच्यामुळे मग घरच्यांना पण वेळ द्यावा लागतो. मी म्हणजे मला आठवतं ना, म्हणजे आता 16 वर्ष झाले. मग मी कॉर्पोरेशनला होतो, पुणे कॉर्पोरेशनला, किंवा 3 वेळा एसडीएम होतो. सरासरी 6ला आपण घरी गेलो पाहिजे. बऱ्याच अधिकाऱ्यांना अशी सवय असते ना, की उशिरापर्यंत बसायचं, 7:30 पर्यंत बसायचं, 8 पर्यंत बसायचं, 9 पर्यंत बसायचं. मला सांगायला आवडेल, की अगदी काही दिवस सोडले, काही दिवस, वर्ष पण नाही म्हणणार मी किंवा महिने पण नाही, काही दिवस सोडले, 6 वाजले की आपलं बाडबिस्तरा उचलायचं आणि घरी जायचं. बरं. तुम्हाला वाटलं ना, की ह्या 4 फाईली खूप डिफिकल्ट आहेत, याच्यात वाचन व्हायला पाहिजे किंवा आज खूप मोठं टपाल साचलेलं आहे, घरी घेऊन जायचं. बरं. घरी निवांत बायकोशी गप्पा मारत असताना, मुलांशी चर्चा करत असताना तुम्ही काम करू शकता. बरोबर. तर ते एक मी कायम केलं, की 6 वाजले की घरी गेलं पाहिजे. दुसरं, मी टीव्ही कमी बघतो. बरं. आमच्या घरी आता तर टीव्ही बंदच आहे. ओके. आता मुलगा 12वीला असल्यामुळे टीव्ही बंदच आहे. पण घरी आम्ही टीव्हीमध्ये न्यूज चॅनल वगैरे हे जास्त काही बघत नाही. त्याच्यामुळे मग तो वेळ आहे ना, तोपर्यंत आम्हाला चर्चेला मिळतो. आणि आमच्या घरात पण असं कल्चर आहे ना, की आम्ही चौघे पण काही ना काही वाचत असतो. बरोबर. म्हणजे मिसेस पण आता योगचा बराच अभ्यास करते. गेली 10 वर्षापासून ती अभ्यास करते. आराध्याचं तर तुम्हाला माहिती आहे, ती एक लेखिका आहे. एक पुस्तक बरोबर. पण लिहिलंय तिने. मुलगा पण काही ना काही वाचत असतो. आणि त्याच्यामुळं काही ना काही आम्ही वाचत असतो. त्या वाचण्यावर चर्चा होते. मग सॅटर्डे, संडे मिळाल्यावर मग आम्ही एकमेकांना वेळ देतो. थोडंसं कुठे बाहेर आउटिंग करायचं असेल थोडं, तर ते आउटिंग करतो. मला असं वाटतं ना, की वेळ देणं याच्यापेक्षा तुम्ही सोबत बौद्धिक चर्चा किती करतायत आणि एकमेकांच्या भावनांचा किती आदर करतायत आणि बरोबर. एकमेकांना पुढे जाण्यासाठी कसा सपोर्ट करतायत, हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. ओके. तर त्याप्रमाणे आम्ही एकमेकाला सपोर्ट करतो आणि पुढे जायचा प्रयत्न बरोबर. करतो. तुम्ही बोलताना सांगत होते, की तुम्ही ज्यावेळेस घरी जाता, तुमच्या डायनिंग टेबलवरती एक बुक असतं, तुमच्या टीपॉयवरती एक बुक असतं, तुमच्या बेडमध्ये एक बुक असतं. हे तुम्ही पुस्तक वाचन करता, म्हणजे इकडे काम करता, घरी जाऊन पण वाचन करता. आणि मेन म्हणजे तुमची मुलगी आराध्या, तिने वयाच्या 10व्या वर्षी पुस्तक लिहिलंय. तुमच्याकडे पाहूनच ती शिकली असेल ना. तर तिने ज्यावेळेस पुस्तक लिहिलं, एकतर कुटुंबाला वेळ देणं हे प्रायोरिटी तुम्ही आता सांगितले. दुसरी गोष्ट, घरी गेल्यावर पण तुम्ही वाचन करता. त्यात तुमच्या मुलीने पण पुस्तक लिहिलंय, ती तिच्या पुस्तकात बिझी, तुम्ही तुमच्या पुस्तकात बिझी. कसं बॅलन्स करता? मला असं वाटतं, की जी आपली फॅमिली आहे ना, ती विचारावर उभी राहिलेली पाहिजे. बरोबर. ओके. जेव्हा तुमचे विचार सकारात्मक असतात, विचार ऊर्ध्वगामी असतात, विचार पुरोगामी असतात, विचार पुढारलेले असतात, की कुटुंबात पण वातावरण छान राहतं. बरोबर. आणि आम्ही जरी वेगवेगळे वाचन करत असलो, लिखाण करत असलो ना, तरी चर्चा होते. बरोबर. ओके. म्हणजे समजा माझी मिसेस योग उपनिषद मध्ये काम करते, तर मग चर्चा होते ना. किंवा आता आराध्या आहे, तिला जर फॅन्टसी लिहायची आहे, ओके, तर ती मला काही कल्पना सांगते. म्हणजे मागच्या आठवड्यात ती असं सांगत होती, की मी एक अशी स्टोरी लिहितेय, की त्याच्यामध्ये एक मुलगी असते, तिचे वडील ची डेथ झालेली असते आणि ती पाहत असते, की त्या मुलीची सावली काहीतरी गडबड आहे, आपल्या सावलीमध्ये काहीतरी गडबड आहे. बर. अशी ती मुलगी पाहत असते, की इतर मुलांची जशी सावली पडते ना, तशी आपली सावली नाही पडत.
बरं, हे तुझं इमॅजिनेशन. हा इमॅजिनेशन आहे. बर. आणि मग ती म्हणते की मग ती सावली म्हणजे तिची ती डेथ झालेली वडील तिच्या सावलीच्या रूपात तिच्या मागे मागे वावरत असतात. बर, हे एवढं मोठं इमॅजिनेशन ती करते. हा ती करते. पण ती एकतर तिने जे पहिलं पुस्तक लिहिलं सारा पारकर वयाच्या 10व्या वर्षी, हे म्हणजे कसं तिला कसं सुचलं किंवा तुम्ही तिला काही गाईड करता का? गाईड म्हणजे मला असं वाटतं आता तिने ते इंग्लिशमध्ये लिहिलंय. ते इंग्लिशमध्ये हा, लिहिलंय. ते इंग्लिशमध्ये लिहिलंय. आपला पिंड तो मराठी आहे. ओके, बरोबर. आपण जेडपीची मुलं आहेत. बरोबर. आपण इंग्लिशमध्ये किती आपल्या सर्वांना माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजे खूप मेहनत घेऊन मी 57 मार्क पाडले 100 पैकी एमपीएससीला. ठीक आहे, मराठीला मला 85 मार्क पडले 100 पैकी. तो भाग आली था. त्यामुळे तिने जरी आपण ज्याला म्हणतो ना की ती जरी लिहित असली ना तरी मुलांना आपण फक्त आहे ना ज्याला आपण म्हणतो ना फॅसिलिटेट केलं पाहिजे. म्हणजे तिला तिचा जो प्रवास आहे ना तो सुलभ केला पाहिजे. ओके, बरोबर. तर त्याप्रमाणे आम्ही तिचा प्रवास फक्त सुलभ करतो. म्हणजे तिला आम्ही इंजिनियर पण बनवणार नाही, डॉक्टर पण बनवणार नाही. ती आपली ऑथर बनणार आहे आणि पुस्तकं लिहिणार आहे. तिचं आता दुसरं पुस्तक पण येतंय. ती ऑथर बनली हा बनली आहे. बरोबर. तर मला असं जाणवत होतं की तिच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे. बरोबर. बऱ्याच वेळा ती स्टोरी सांगायची, तिच्या मित्रांना स्टोरी सांगायची, छोटे छोटे स्टोरी लिहायची. मग मी फक्त तिला म्हटलो की आराध्या, जर मी अशी पुस्तकं लिहितोय तर तू पण एखादं पुस्तक लिही. तर तिने लिहायला सुरुवात केली आणि थेंबे थेंबे तळे साचे तसं तिचं पुस्तक तयार होऊन गेलं. आणि तुम्ही आता बोलताना बोलले की तिचं दुसरं पुस्तक येत आहे. हा, कुठले आहेत? तिचं जे पहिलं पुस्तक होतं ते द सारा पार्कर अँड मॅजिकल ऑर्ब नावाचं पुस्तक होतं. एक फॅन्टसी ती. बरोबर. दुसरं पुस्तक जे तिने लिहिलंय ती सारा पार्कर अँड विच रिव्हेंज. ओके, असं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा पुढचा पार्ट आहे. आणि आता जी मी मगाशी स्टोरी सांगितली ते तिसरं पुस्तक ती लिहिते. बरं. त्याच्यामुळे तिचं पण सातत्याने आपण काय करतो की मुलांवर त्यांनी इंजिनियर बनलं पाहिजे, डॉक्टर बनलं पाहिजे असा प्रेशर करत असतो. त्यांना काय बनायचं, त्यांची आवड कशात हे महत्वाचं आहे. त्याची आवड काय नक्की. सर, तुम्ही आता यशोदामध्ये आहात. आम्ही नेहमी ऐकत असतो CPTP 1, CPTP 2, CPTP आता 11 गेले. नक्की CPTP आहे काय? 2014 पासून शासनाने असा निर्णय घेतला की सर्व केडरचे जे अधिकारी आहेत, मग त्याच्यामध्ये BDO असेल, CO असेल, प्रोजेक्ट ऑफिसर असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, ओके, नंतर RTO असेल, सेल टॅक्स ऑफिसर असेल, यांचा कंबाईन प्रोबेशनरी ट्रेनिंग प्रोग्राम करायचा. ओके. पूर्वी म्हणजे आम्ही जेव्हा डेप्युटी कलेक्टर झालो ना तेव्हा डेप्युटी कलेक्टरचं सेपरेट ट्रेनिंग व्हायचं. त्याच्यानंतर CO असेल तर COचं सेपरेट व्हायचं. प्रत्येक केडरचं सेपरेट ट्रेनिंग व्हायचं. पण 2014 नंतर शासनाने असा निर्णय घेतला की यांचं कंबाईन ट्रेनिंग करायचं. आणि जसं मी सांगितलं की कंबाईन 150 ते 200 अधिकारी एकत्र येतात. त्यांचा 2 वर्षाचा आपला CPTP प्रोग्राम असतो. त्या 2 वर्षामध्ये आपल्याकडे सेमिस्टर पॅटर्न आहे. त्या सेमिस्टर पॅटर्न मध्ये दर 6 महिन्याला त्यांची परीक्षा होते. बरं. 4 सेमिस्टर किंवा 4 परीक्षा दिल्यानंतर त्यांना आपण MA डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन नावाची डिग्री देतो. आपण टायअप केलेलं आहे. पूर्वी गोखले मुंबई विद्यापीठाशी टायअप होतं, आता गोखले इन्स्टिट्यूटशी टायअप आहे. बरं. आणि असं 4 सेमिस्टर मधनं ते प्रवास करतात. पहिला सेमिस्टरचा प्रवास जो आहे तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग देतो. त्याच्यामध्ये त्यांना 2 महिने आपण ट्रेनिंग देतो. त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळे अटॅचमेंट देतो. त्यांचं सायकोलॉजिकल, सोशल, इमोशनल बिहेवियरमध्ये त्यांचे चेंजेस आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे कल्चरल प्रोग्राम असतात, त्यांचे स्पोर्ट्स असतात, त्यांचे वेगवेगळे क्लब आहेत आमच्याकडे. एक इन्व्हायरमेंट क्लब आहे, एक सोशल क्लब आहे, एक लिटरेचर क्लब आहे, एक स्पोर्ट क्लब आहे. शिवाय काही प्रोफेशनल लोकांना ज्यांना गायन आवडतं त्यांच्यासाठी आम्ही खास प्रशिक्षक बोलवतो. काहींना वादन आवडतं, आम्ही प्रशिक्षक बोलवतो. काहींना पेंटिंग आवडतं, आम्ही प्रशिक्षक बोलवतो. आम्हाला असं वाटतं की सर्वसमावेशक आणि सर्वकष विकास ह्या प्रोफेशनरांचा, ज्याला आपण परीक्षाविधीन अधिकारी म्हणतो ना, त्यांचा व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. बरोबर. शिवाय आम्ही त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवतो, दिल्ली दर्शन घडवतो, मिलिटरी अटॅचमेंट असते, NDRF अटॅचमेंट असते, हायकोर्ट अटॅचमेंट असते, त्याच्यानंतर विलेज अटॅचमेंट असते, सुप्रीम कोर्टला पण आम्ही ते घेऊन जातो, संसदेमध्ये घेऊन जातो. त्यानंतर MRA नावाची एक संस्था आहे माथेरानला, पाचगणीला, तिकडे आम्ही घेऊन जातो. ओके, तर अशा प्रकारे त्यांचा सर्वांगीण विकास पहिल्या सेमिस्टरमध्ये करतो. दुसरी सेमिस्टर आली की दुसऱ्या सेमिस्टरमध्ये मग टेक्निकल सुरू होतं. ओके.
पण दुसऱ्या सेमिस्टरला मात्र मग ते थोडेसे वेगळे होतात. अच्छा. हा, म्हणजे DYSP वेगळे होतात, तहसीलदार वेगळे होतात, डेप्युटी कलेक्टर वेगळे होतात, RTO वेगळे होतात. मग टेक्निकल ट्रेनिंग सुरू होतं. टेक्निकल ट्रेनिंग परत 2 महिन्याचं असतं. बरं. मग त्याच्यामध्ये टेक्निकल ट्रेनिंग 2 महिन्याचं, मग निम्न स्तर अटॅचमेंट, त्याच्या खालची निम्न स्तर अटॅचमेंट असं होतं. मग तिसरं सेमिस्टर येतं. तिसऱ्या सेमिस्टरमध्ये त्यांना डेझर्टेशन किंवा थेसिस लिहायला लागतो एखाद्या विषयावर त्यांना निवडून. ओके. त्याची पण परीक्षा होते, त्याची मुलाखत होते. आणि मग अशा प्रकारे त्यांचा 2 वर्षाचा हा कंबाईंड प्रोग्राम कंप्लीट झाल्यानंतर मला असं वाटतं की त्यांचा आमच्या दृष्टीने आम्ही सर्वकष आणि सर्वसमावेशक विकास करतो आणि त्याच्यानंतर मग ते फील्डवर खऱ्या अर्थाने त्यांचा जॉब करण्यासाठी आणि जी काही त्यांचे टार्गेट्स आहेत ते डिलिव्हर करण्यासाठी तयार होतात. बरोबर. म्हणजे 2 वर्ष हे तुमच्याच ताब्यात असतात. हां, म्हणजे जरी फील्डवर काम करत असले तरी ते पूर्णतः यशदाच्याच ताब्यात असतात. त्यांचं करिक्युलम जे आहे ते आम्हीच बघत असतो. त्यांची मार्किंग, त्यांच्या परीक्षा, त्यांचे रिफ्रेशर ट्रेनिंग, ज्याला आपण उजळणी ट्रेनिंग म्हणतो, टेक्निकल ट्रेनिंग, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग, वेगवेगळे प्रोजेक्ट, हे सर्व आम्ही बघत असतो. आणि मग 2 वर्षानंतर मग खऱ्या अर्थाने ते त्यांच्या विभागाला सुपूर्त आम्ही करतो आणि त्याच्यानंतर त्यांचा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवास सुरू होतो. क्या बात आहे. सर, आमच्याकडे एक म्हण आहे, तमाशाने ना कोणी बिघडलंय, ना कीर्तनानं कोणी सुधारलंय. तसं या ट्रेनिंगने किंवा तुमचा जो काही CPTP प्रोग्राम आहे आणि अधिकारी सुधारतात? आम्ही 6 डायमेन्शन पाहतो पहिले. पहिल्या 3 डायमेन्शन मला तुम्हाला सांगायला आवडेल की एक असते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायमेन्शन, दुसरी असती टेक्निकल डायमेन्शन आणि तिसरी जी असती ती बिहेवियरल डायमेन्शन. ओके. मला वाटतं की पहिली डायमेन्शन सोपी आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज, एवढं काय अवघड नाही आहे. टेक्निकल पण तशी काय खूप अवघड नाही, तांत्रिक. बिहेवियरल डायमेन्शन आहे ना, ही सर्वात महत्वाची आहे. बरोबर. बिहेवियरल डायमेन्शनमध्ये 3 गोष्टी येतात. एक येतं तुमचं नेचर, दुसरं येतं तुमचं बिहेवियर, बरोबर. आणि तिसरं येतं तुमचं ॲटिट्यूड. बरं. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ना, त्या थोडंसं आम्हाला पण डिफिकल्ट जातं. आणि त्याच्यामुळंच आम्ही ज्या ॲक्टिव्हिटी घेतो ना, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेणं, इमिनंट पर्सनॅलिटींना बोलवणं, वेगवेगळे ट्रेक करतो आम्ही, सिंहगड ट्रेक होतो, भीमाशंकर ट्रेक होतो. याच्यातून आम्ही त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंजेस आणण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही यशस्वी होतो. मागे मी जेव्हा आमची CPTP 10 झाली त्यावेळेस मुलांना, जेव्हा त्यांना आम्ही रिलीव्ह करत होतो त्यावेळेस मी सहज विचारलं मुलांना, आपल्या अधिकाऱ्यांना, की तुम्ही पहिल्या दिवशी आले होता आणि आता चाललायत, तर तुमच्यामध्ये किती टक्के बदल झाला रे यशदात येऊन? तर मुलांनी खूप म्हणजे प्रत्येकाचे जे अभिप्राय आले ना, त्याच्यात मला असं त्यांनी सांगितलं की सर आमच्यामध्ये 15% बदल झालेला आहे. बरं. किती? 15%. 15%. मला असं वाटतं की जरी तुम्ही म्हटलेले असले की कीर्तनाने समाज सुधारत नाही, तमाशाने बिघडत नाही, पण मला वाटतं की ही एक चळवळ आहे. माणूस काही एकदम लगेच त्याच्या बिहेवियरमध्ये काही बदल लगेच होत नाहीत. बरोबर, ही चळवळ आहे. आणि मला वाटतं की तुकड्या तुकड्याने आम्ही करत असतो. आणि मला असं वाटतं की 15% बदल म्हणजे प्रोबेशनर यशदामध्ये आला आणि प्रोबेशनर यशदामधून चालला. मला वाटतं 15% जरी बदल झाला आणि तो बदल जरी त्यांनी शाश्वत टिकवला पुढे 30-35 वर्ष, तरी मला वाटतं की प्रशासनाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. शेवटी काय आहे, प्रशिक्षकाचं किंवा गुरुचं काम काय आहे? डिलिव्हर करणे. एक्झॅक्टली. बरोबर आहे. कोणताही गुरु असेल, प्रशिक्षक असेल, शिक्षक असेल, डिलिव्हर करणे. बरोबर. म्हणजे नॉलेज, स्किल आणि ॲटिट्यूड डिलिव्हर करणे. ते आम्ही आमचं काम करतोय. बरोबर. आता त्यांनी कसं डिलिव्हर करायचं हे प्रशिक्षणार्थींनी पुढे ठरवायचंय. बरोबर. पण आमची जी मेहनत आहे ना, त्याच्यात आम्ही कुठेच कमी पडत नाही. अगदी बरोबर. पण ज्यावेळेस तुमच्यापासून जातात हे, त्यावेळेस तुमची काय अपेक्षा असते की कशा पद्धतीने यांनी काम केलं पाहिजे? आम्हाला असं वाटतं की जसं आता आपण पाहतोय की विकसित महाराष्ट्र नावाची आपण कन्सेप्ट घेऊन चाललोय की विकसित महाराष्ट्र 2047. विकसित भारतलाच ती धरून आहे. विकसित बरोबर. भारत 2047. तशीच विकसित महाराष्ट्र 2047. मला असं वाटतं ना की प्रशासकीय अधिकाऱ्याची कोणतीही जी कृती जी आहे ना, ती विकसित भारत किंवा विकसित महाराष्ट्राला न्याय देणारी पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा प्रशासनामध्ये काम करतोय त्यावेळेस त्याला 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे इकोसिस्टीम आणि दुसरं म्हणजे स्टेक होल्डर्स.
इकोसिस्टीम आणि स्टेक होल्डर. प्रशासन ही एक इकोसिस्टीम आहे आणि बरोबर. इकोसिस्टीम मध्ये अनेक घटक आहेत. म्हणजे इकोसिस्टीम मध्ये सामान्य जनता आहे, त्यानंतर लोकप्रतिनिधी आहेत, सामान्य लोकप्रतिनिधी, त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी आहेत, कनिष्ठ अधिकारी आहेत, सहकारी आहेत, पत्रकार मित्रमंडळी आहे आपली, त्याच्यानंतर काही दबाव गट आहेत, समाजातील विविध घटक आहेत. ही इकोसिस्टीम आहे. आणि मला असं वाटतं की या प्रत्येक इकोसिस्टीम मधल्या प्रत्येक स्टेक होल्डरचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे. बरोबर आहे. मला वाटतं की या प्रत्येक स्टेक होल्डरचा अधिकाऱ्यांनी अत्यंत सखोल अभ्यास केला पाहिजे आणि ह्या स्टेक होल्डरला कसं व्यवस्थित हाताळता येईल आणि त्यांचं कसं समाधान करता येईल त्यांच्या परीने, याच्यावर अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. हे ज्या अधिकाऱ्याला जमलं तो चांगल्या प्रकारे डिलिव्हरेबल्स देऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी सकारात्मक राहायला पाहिजे, शिस्त ठेवली पाहिजे, नैतिक आचरण केलं पाहिजे, कामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, निर्भय राहिलं पाहिजे, खंबीर राहिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख राहिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे कसं? चांगला प्रश्न विचार. लोकाभिमुख म्हणजे अधिकाऱ्याला रस्त्यावर आंदोलन चाललेलं आहे तर तिथे लोकांमध्ये उभं राहायची भीती वाटली नाही पाहिजे. बरोबर. शांतता कमिटीची मीटिंग आहे, तिथं अधिकाऱ्याला बोलायला भीती वाटली नाही पाहिजे. बरोबर. एखाद्या ठिकाणी वाद झालेले आहेत, 2 गटाची भांडणं झालेली आहेत, तिथं अधिकाऱ्याला उभं राहायची भीती वाटली नाही पाहिजे. अगदी. ही भीती कधी मरेल? ज्यावेळेस त्या चेअरवर काम करता त्यावेळेस तुम्ही सर्वांना समान न्याय दिला तर. अगदी बरोबर आहे. नाही तर हा माझा आहे, हा तुझा आहे, हा जवळचा आहे, हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा आपल्या जातीचा आहे, हा आपल्या धर्माचा आहे. म्हणजे न्यायात जर भेदभाव केला ना तर मग लोक तुम्हाला कॉपरेट नाही करत. बरोबर. आणि मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख राहण्यासाठी आपण ज्या चेअरवर बसतो त्या चेअरचा लौकिक वाढला पाहिजे, त्या चेअरचा लौकिक कमी नाही झाला पाहिजे. बरोबर. त्यामुळे आधीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं त्याच्यापेक्षा मी अजून चांगलं करेल. काय करू शकतो? पुढचा अधिकारी आल्यानंतर त्याने असं म्हटलं पाहिजे की मी त्याच्यापेक्षा अजून चांगलं करेल, लोकांसाठी काम करेल, लोकांमध्ये जाऊन काम करेल. तर मला वाटतं हीच लोकाभिमुख जी संकल्पना आहे ती कन्सेप्ट अशा प्रमाणे स्पष्ट होते. नक्की सर. सर याला जोडून एक पॉडकास्टच्या शेवटी तुमचा 16 वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही एवढं लेखन केलंय, तुमचं वाचन भरपूर आहे. काय केलं पाहिजे हे सांगितलं तुम्ही. अधिकारी काम करत असताना चुका पण भरपूर करतात आणि आपण पाहतो कुठल्या चुका होतात आणि कुठल्या चुका टाळल्या पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी काम करत असताना. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्या विभागात काम करतो किंवा ज्या विषयात काम करतो त्याचं अद्ययावत नॉलेज किंवा ज्याला अपडेटेड नॉलेज अधिकाऱ्याकडे पाहिजे. बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं की अधिकारी कॉमन सेन्सनी काम करायला जातात आणि फसतात. बरोबर आहे. मी जिल्हा पुरवठा अधिकारी होतो जालन्यामध्ये. मी जेव्हा जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून रुजू झालो, सर्वात पहिलं काम काय केलं असेल मी? काय? 1957 पासून 2017 पर्यंतचे सर्व GR प्रिंट आउट करायला लावले स्टाफला. बर. तुमच्या खाते संदर्भात? पुरवठा विभागाचे 2024 GR प्रिंट आउट काढले. किती? 2024 GR पुरवठा विभागाचे 2024 GR आहे ते प्रिंट आउट काढले. वर्षानिहाय त्याला स्पायरल बाइंडिंग केलं आणि टेबलावर ठेवले आणि जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा तेव्हा ते सर्व GR नजरेखालून घालून टाकले. बर. मगाशी मी जे सांगितलं ना की ज्ञानाचा अभाव भीतीची निर्मिती करते. एक्झॅक्टली. मला असं वाटतं ना की अधिकाऱ्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन करायला शिकलं पाहिजे. म्हणजे मी जसं मग सांगितलं, भारतीय संविधान असेल, कायदा असेल, नियम असेल, सर्क्युलर असेल, शासन निर्णय असेल, परिपत्रक असेल, व्हॉट एव्हर. पहिली गोष्ट. आणि ते जर तुम्हाला वाटलं, नॉलेज जर चांगलं असेल तर चुका होणार नाहीत, तुम्ही अडचणीत येणार नाही. ज्ञानाबरोबरच मला असं वाटतं ना की अधिकाऱ्याकडे कौशल्य पण पाहिजेत. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की बऱ्याच वेळा असा अधिकारी म्हणतात ना की मी क्लर्क आहे का, मग मी कशाला टायपिंग करू. ओके, मग टायपिंग करायचं असेल तर क्लर्कच टायपिंगला पाहिजे.
असा जर तुम्ही ह्या आविर्भावात असाल ना, तर मग तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. म्हणजे माझा आत्ताचा स्पीड प्रति मिनिट 20 शब्द असा आहे मराठीचा. बरं. तुम्ही स्वतः टाईप करता? स्वतः. म्हणजे जिथं मला असं वाटतं ना, की हे महत्वाचं आहे, हे आपण टाईप केलं पाहिजे. म्हणजे पुस्तकं लिहिण्यासाठी तर मी टाईप करतोच. पण ऑफिसचं काम सुद्धा जर मला असं वाटलं, की एखादा महत्वाच्या अधिकाऱ्यांना डिओ लिहायचा आहे किंवा एखादं महत्वाची टिप्पणी टाकायची आहे, तर मी स्वतः टाईप करतो. बरं. तर क्लर्क असावं असं काही नाही? क्लर्क असावा असं काही नाहीये. मी स्वतः टाईप करतो. क्लर्कला सांगतो, की ही फाईल याप्रमाणे पुटअप कर. तर कौशल्य खूप महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला Google फॉर्म बनवता आला पाहिजे स्वतः. त्याच्यानंतर एक्सेलमध्ये तुम्ही मस्त व्यवस्थित पाहिजेत. बरोबर आहे. वर्ड फाईलमध्ये तुम्हाला PPTमध्ये तुम्हाला चांगलं काम करता आलं पाहिजे. बरोबर. ओके. आता एआयचा वापर पण महत्वाचा झालाय प्रशासनात. तो तर आलाच पाहिजे. तो तर आलाच पाहिजे. म्हणजे नवीन आहेत एआय. म्हणजे आता ग्रॉक आहे, ChatGPT आहे, जेमिनी आहे. त्याचे प्रॉम्प्ट कसे द्यायचे, माहिती कशी गोळा करायची, कंपायलेशन कसं करायचं, ओके, हे अधिकाऱ्यांना आलेच पाहिजे. त्यामुळे ज्ञानाबरोबर दुसरी जी गोष्ट आहे ती आहे कौशल्य. बरोबर. अधिकाऱ्याकडे सर्व कौशल्य पाहिजेच, जर त्याला चांगला अधिकारी बनायचा असेल तर. आणि सर्वात तिसरा अत्यंत क्लिष्ट विषय, ॲटिट्यूड. सगळ्यात महत्वाचं. हां, ओके, ॲटिट्यूड. म्हणजे मी नेहमी बऱ्याच वेळा सांगतो मुलांना, की तुमचं असणं महत्वाचं आहे, बाकी सर्व मोहमाया आहे. बरोबर. म्हणजे मग मला माझी खुर्ची पूर्वेलाच पाहिजे, माझा टेबल दक्षिणेलाच पाहिजे, ओके, मग माझी रूम अशीच पाहिजे, माझी रूम तशीच पाहिजे, ओके. म्हणजे भौतिक गोष्टी ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी फसता कामा नये. कारण बरोबर. तुम्ही ज्या पदावर काम करता तिथे तुम्ही 2 ते 3च वर्ष असतात. अगदी बरोबर. त्यामुळे भौतिक जी अटॅचमेंट आहे ना, ती तुम्ही नाही ठेवली पाहिजे. तुमची अटॅचमेंट लोकांशी पाहिजे. बरोबर आहे ना? नाही तर मला अशीच गादीची खुर्ची पाहिजे असं असतं. त्याच्यानंतर दुसरं जी गोष्ट आहे ॲटिट्यूडमध्ये, अहंकार पण घेऊन चालतो आपण. बऱ्याच वेळा कसं आहे, पदानुरूप अहंकार पण येतो लोकांमध्ये, मुलांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये. बरोबर. मला असं वाटतं, की ना अहंकार म्हणजे आपण अहंकाराला मूठमाती दिली पाहिजे. म्हणजे तो जाळून टाकला पाहिजे अधिकाऱ्यांनी. तो एक कमी केला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक मला सांगायला आवडेल ॲटिट्यूडच्या भाषेत, की आपण रिस्पॉन्स दिला पाहिजे, रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण अचानक रिॲक्ट होतो. बरोबर. आलेल्या अभ्यागतावर रिॲक्ट होतो, आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर रिॲक्ट होतो, आपल्या सहकाऱ्यांवर रिॲक्ट होतो, एखाद्या लोकप्रतिनिधीवर पण आपण रिॲक्ट होतो. मला वाटतं, की तुमचं अधिकाऱ्याचं काम रिॲक्ट होणं हे नाहीये. अधिकाऱ्याचं काम रिस्पॉन्स देणं हे आहे. बरोबर. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये पण अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, की मी रिस्पॉन्स देईल, मी रिॲक्ट करणार नाही. आणि मला असं वाटतं ना, की संकुचित वृत्ती नाही ठेवली पाहिजे प्रशासनात अधिकाऱ्यांनी. दूरचं बघितलं पाहिजे. ओके. म्हणजे आपल्याला समजा आता मी विचार करतो, की नाही आपल्याला जो 16 वर्ष काम करायचं, तर 16 वर्षात आपल्याला कसं पुढे जायचंय. त्यामुळे ह्या महिन्यात काम काय करायचंय, 3 महिन्यात काय करायचंय, हे जास्त महत्वाचं नाहीये. तुम्ही दूरदृष्टी ठेवली पाहिजे, की मला नक्की रिटायरमेंटपर्यंत माझा जो प्रवास आहे तो नक्की कसा राहणार आहे आणि तो कसा लोकांमध्ये राहणार आहे, तो समाज उपयोगी कसा राहणार आहे आणि माझ्या कामकाजाने भारताच्या GDPमध्ये काय कॉन्ट्रिब्युशन होणार आहे. बरोबर. असा विचार जोपर्यंत लोक मनामध्ये रुजवणार नाहीत ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने चांगले अधिकारी घडणार नाहीत. आणि त्याच्यामुळे शेवटी फक्त मी एक गोष्ट सांगतो, की जेव्हा माझे गुरु जे आहेत आदरणीय शेखर गायकवाड, ते काल परवा एका भाषणामध्ये सांगत होते, की शासनामध्ये बरेच अधिकारी नव्याने रुजू होतात किंवा रुजू झालेले असतात आणि अगदी 35 वर्षाची सेवा संपते त्यांची आणि तेव्हा सेवानिवृत्त झाल्यावर पण लोकांना माहित नसतं, की अरे हे अधिकारी होते आणि ह्या पदावर होते. बापरे. मला असं वाटतं, की अधिकारी होणं ही तुमच्या आईवडिलांच्या पुण्याने मिळालेली किंवा परमेश्वराच्या ज्याला आपण परमेश्वराच्या कृपेने मिळालेली आपण म्हणू, बरोबर आहे, किंवा तुमच्या कष्टाने मिळालेली म्हणू आपण त्याला, ही खूप मोठी संधी आहे. बरोबर. आणि त्या संधीचं असं मातेरे करता कामा नये. ती एक लोकांची सेवा करण्याची मोठी संधी आहे असं समजून ते 35 वर्ष आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच तो मगाचा डायलॉग जो आहे तुम्ही परत रिपीट करेल, की तुमचं असणं महत्वाचं आहे, बाकी सर्व
मोहमाया आहे. नक्कीच सर. खरं तर तुमच्यासोबत गप्पा मारायचे म्हटलं 2 दिवस पण पुरणार नाहीत, कारण अनुभव तेवढा आहे तुमच्याकडे. तो मला वाटतं आपण दुसरा एक पार्ट करू अजून एक. त्याच्यामध्ये राहिलेल्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करता येईल. खरं तर तुम्ही वास्तव कट्टेवरती आलात आणि ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडली. कारण आज अधिकारी कसा असावा याच्यापेक्षा अधिकाऱ्याने काय करू नये हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे स्पष्ट कोणी बोलत नाही. आज तुम्ही जे काही गोष्टी सांगितल्या, एकतर यशदा लोकांना माहीत नाही, यशदामध्ये काय घडतं हे माहीत नाही, अधिकारी कसा घडतो हे माहीत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आणि जो कोणी नवीन परीक्षार्थी आहे, जो अधिकारी बनण्यासाठी परीक्षेची तयारी करतोय, त्यांना ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि अधिकाऱ्यांना तुम्ही जे बहुमूल्य मार्गदर्शन केलं ते अनमोल राहील. आपण वास्तव कट्टेवरती आलात आणि आमच्यासोबत वास्तववादी मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद.